तयार झाला आपला लहान मुलांना आवडणारा इडलीच्या पात्रात बनवलेला केक। तुम्हीही नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया झटपट तयार होणारा इडली पात्रातील केक। केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे। 1 प्याला मी दूध घेतलंय, 150 ग्राम साखर आहे, 100 ग्राम मैदा आहे आणि 150 ग्राम रवा आहे, 1 अंडं लागेल, टूटी फ्रुटी आहे आणि आपल्याला बेकिंग पावडर लागेल। इकडे 2 वेलची आहे आणि आपल्याला मिक्सरचं भांडं लागेल। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं बारीक दळून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर, रवा आणि मैदा मिक्स करून घेतलेला आहे, 2 वेलच्या सोलून घेतलेल्या आहे। आता मी 1 अंडं फोडून घालणार आहे। तुम्ही 2-3 घालू शकता, मी 1च घालणार आहे। आता आपण अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालूया। आता घालूया 1 प्यालाभर दूध, चमच्यानं मिक्स करून घेऊया। आता घालूया बेकिंग सोडा, 1 चमचा घेतलेला आहे। आता हे मिक्सरमध्ये मी सगळं मिक्स करून घेणार आहे, 3 मिनिटांसाठी मिक्स करणार आहे। इकडे मी केकचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता आपण वेळ न घालवता लगेच इडलीच्या भांड्यात घालून घेऊया। आणि इकडे मी इडलीचं भांडं त्याच्यामध्ये खाली मीठ घातलेलं आहे आणि ते मी फ्री हीट करून घेतलेलं आहे। त्याच्यावरती आपण ही भांडे ठेवून देऊया। आता आपण इडलीची दुसरी ही प्लेट ठेवूया आणि झाकण ठेवून 30 मिनिटं मंद गॅसवरती आपण केक शेकून घेणार आहोत। टूटी फ्रुटी मी टाकायला विसरली होती, तर आपण आत्ता घालूया। तुम्ही केकचं बॅटर भांड्यामध्ये ओताल ना इडलीच्या, तेव्हा लगेचच घाला, मी विसरली। इकडे केक छान तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करूया आणि हे बघा, एक आपण अशी टूथपिक घ्यायची आणि त्याने चेक करायचं। हे बघा, टूथपिक बिलकुल साफ आलेली आहे, याचा अर्थ आपला केक तयार झाला आहे। आता आपण खाली काढून घेऊया। इकडे केक मी सुरीने हे बघा असे मोकळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण केक काढून घेऊया। किती छान झालेला आहे इडली पात्रातला केक। नक्की बनवा, आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।